आता रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे पैसे जाते। महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्याची तरतूद आहे। या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी शासनाने नारी शक्ती दूत ॲप आणि ऑफिशियल वेबसाईट देखील सुरू केलेली आहे। या योजनेसंदर्भातील 5 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं मी घेऊन आलो आहे। पहिला आणि मुख्य प्रश्न, लाडकी बहीण योजना फक्त 2 महिन्यांसाठीच आहे का किंवा निवडणुकीपुरतीच आहे का? मित्रांनो, या प्रश्नाचे स्पष्टीकरण देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोड येथील एका कार्यक्रमात असे म्हणाले, ही योजना आहे फक्त रक्षाबंधन किंवा फक्त भाऊबीजेची नाही आहे। ही योजना दर महिन्याला सरकारकडून माहेरचा आहेर माझ्या भगिनींना मिळणार आहे। ही कायमस्वरूपी आहे। विरोधक म्हणतात की ही योजना फक्त निवडणुकीपर्यंत आहे। मी आपल्याला सांगतो, शिवाय या योजनेसंदर्भात नवीद अब्दुल सईद मुल्ला नामक चार्टर्ड अकाउंटंटने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। सोमवारी ही याचिका न्यायालयाने फेटाळून टाकली आहे। न्यायालयाने याबाबत स्पष्ट सांगितले आहे की ही एक सरकारची कल्याणकारी योजना आहे। राज्य सरकारचा हा धोरणात्मक निर्णय असून सर्वसामान्यांसाठी हा निर्णय असून याला आव्हान देता येणार नाही। दुसरा प्रश्न, या योजनेसाठी मराठीतून केलेले अर्ज रद्द होतील का? याचं उत्तर आहे नाही। मराठीतून जरी अर्ज सादर केला तर तो रद्द होणार नाही, असं स्पष्टीकरण महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे। त्यांनी ट्विट केलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेत केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जातील। मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत। कृपया याबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नयेत। तिसरा पण महत्त्वाचा प्रश्न, पात्र महिलांना पैसे नेमके कधी मिळणार? या प्रश्नाचे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे। जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकूण 3,000 रुपये एकत्र मिळणार आहेत आणि लवकरच मिळणार आहेत। याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले, आता रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे पैसे जाते। रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या खात्यात 2 महिन्याचे पैसे जातील। त्याच्या पुढच्या महिन्यात देखील आणखी महिना पैसे जाईल। चौथा प्रश्न आहे, वेबसाईटवरून योजनेचे अर्ज करता येतील का? याआधी सरकारने नारी शक्ती दूत ॲप विकसित केलं होतं। आता सरकारने या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी एक वेबसाईट विकसित केली आहे। ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईट पोर्टलवर तुम्ही तुमचा अकाउंट क्रिएट करू शकता आणि त्यानंतर या योजनेसाठी अर्ज करू शकता। 5वा प्रश्न, अर्ज केलाय पण त्याचं स्टेटस नेमकं कसं पाहायचं? नारी शक्ती दूत ॲपवर यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर तुम्ही क्लिक करू शकता आणि तुमचा अर्ज मंजूर झाला की रिजेक्ट झाला हे तुम्ही पाहू शकता। अर्जाचं स्टेटस 5 प्रकारे विभागण्यात आलेलं आहे। एक आहे पेंडिंग, म्हणजे तुमचा अर्ज प्रलंबित आहे। दुसरा आहे अप्रूव्ड, म्हणजे मंजूर झाला आहे। तिसरा आहे इन रिव्ह्यू, म्हणजे तुमच्या अर्जाचं मूल्यांकन होईल आणि त्यानंतर तुमचा अर्ज अप्रूव्ह किंवा डिसअप्रूव्ह होईल हे तुम्हाला कळेल। चौथा प्रकार आहे रिजेक्टेड, म्हणजे तुमचा अर्ज नामंजूर किंवा फेटाळण्यात आलेला आहे आणि तुम्ही पुन्हा अर्ज करू शकत नाही। आणि 5वा प्रकार आहे डिसअप्रूव्ड, म्हणजे सध्या तरी तुमचा अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे पण यावेळी तुम्ही अर्जात आवश्यक ते बदल करून तो पुन्हा सबमिट करू शकता। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील हे 5 प्रश्न सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।